वाचते. ध्यायतो विषयान् पुसः संग अस्तेषु पजायते, संगात संजायते काम कामात क्रोध अभिजायते. अध्याय 2 श्लोक 62. आता इथे प्रश्न हा आहे की आपण एखाद्याला आपलं मानतो, पण समोरची व्यक्ती पण तितकंच आपल्याला आपलं मानते का? तर हा प्रश्न आपल्या मनाला खूप त्रास देतो. तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी आपल्या मनाला शांत करण्यासाठी खूप छान गोष्ट सांगितलेली आहे की जिथे मनाला सतत शंका येते एखाद्या नात्याविषयी, तर ती फक्त एक आसक्ती असते, म्हणजे अटॅचमेंट असते. ते खरं नातं नसतं. आपण कोणाला आपलं का मानतो की आपण समोरच्याशी आपल्या बाजूने जोडलेलो असतो, पण समोरच्याच्या मनात पण तेवढीच जागा आहे का, हे जर का तुम्हाला याची पारख करायची असेल किंवा याचं तुम्हाला उत्तर पाहिजे असेल, तर त्या व्यक्तीचे शब्द विचारात नाही घ्यायचे, तर ती व्यक्ती आपल्याशी कशी वागते, तिची वागणूक आपल्याबरोबर कशी आहे हे बघायचं. म्हणून गीता असं सांगते की खरं नातं हे आपल्याला शांतता देतं, तर शंका नाही. आणि जो माणूस खरंच तुमचा असेल तो तुम्हाला इन्सिक्युअर ठेवणार नाही, तर तुमच्यात तो विश्वास निर्माण करेल. आणि जिथे तुम्हाला सतत वारंवार असं विचारावं लागत असेल ना की ही व्यक्ती, म्हणजे मी ह्या व्यक्तीला मानते, ती व्यक्ती तितकंच मला मानते का, तर तिथे तुम्हालाच थांबायची गरज आहे आणि स्वतःला समजून घेण्याची गरज आहे. आणि ज्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर आपण जर का असं सतत विचार करत राहिलो ना, तर तिथे आपली आसक्ती म्हणजे अटॅचमेंट वाढते. आणि ही अटॅचमेंटच मूळ कारण आहे ज्याच्याने आपले दुःख, अपेक्षा, ताण वाढत असतात. आणि ही जी सिच्युएशन येते ना आपल्याला की आपण जेवढे एफर्ट्स देतो तेवढी समोरची व्यक्ती आपल्याला एफर्ट्स देत नाही, तर याच्यावर सोल्युशन एकच आहे की आसक्ती कमी ठेवा, समोरच्या व्यक्तीला पण तेवढं फ्रीडम द्या. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते त्याला वाटलं पाहिजे असं नाहीये. आणि प्रेम करायचं तर स्वतःवर करा. आणि याच्यात लास्ट लाईन अशी आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम तर करतच राहा, पण जर का समोरची व्यक्ती जर का योग्य असेल ना, तर ती तुम्हाला या डाऊटमध्ये कधीच ठेवणार नाही. भेटूया पुढच्या भागात पुढचा प्रश्न घेऊन. तोपर्यंत शांत राहा, स्वस्थ राहा, स्वतःवर प्रेम करा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.